रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय। एक मांगेला समाजाला आणि या बोटीवाल्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देईल माझ्या गावातर्फे। श्रीरामाने त्याच्या वडिलांचं दशरथाचं इथे पिंडदान केलं। हे बघा पाण्यामधून यायला पडत आहे हे भाऊ सुद्धा। आणि भाऊ तुमचं पाय कापला वाटतं। ही जी होडी आहे ती ओव्हरफ्लो झाल्यामुळे पलटी झाल्यामुळे हे बघा सर्व पाण्यामध्ये उलटले, होडी पलटी झाली, मोबाईल सर्व काय। ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की हे एवढी पब्लिक का आणि मावशा कुठे गेला, भाऊ कुठे गेला। तर आज आपण मासे पकडण्यासाठी नाही तर एक तीर्थस्थळी जाणार आहोत ज्याचे नाव आहे शंखद्वार। की दर अक्षय तृतीयाच्या दिवशी हे शंखद्वार जे आहे, जे स्थान आहे तिथे पाणी सुकते असं। आणि तिथे प्रभू श्री रामचंद्राने दशपिंड म्हणजे दशरथ राजाचं पिंड पाडलं होतं, तो स्थान आहे सर। तर आपण त्या एक तीर्थस्थानाला भेट देऊया आज। तर बघूया आपण ते तीर्थस्थान कसे आहे। हे बघा पब्लिकसुद्धा आलेले आहे आणि अगोदर दुसरे बोटीसुद्धा गेलेले आहेत। तर आपण तिथे जाऊन बघूया काय आहे, कसं आहे ते तीर्थस्थान आणि अजून तिथे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे मी दाखवतो। आपला प्रवास चालू आहे आणि आपली ही धानुखाडी आणि आम्ही 15 जण ह्या बोटीमध्ये आहेत। आता आपला प्रवास चालू आहे। तिथे जाता जाता आपल्याला नाही करता पाऊण ते 1 तास लागेल आणि पाणी बघा पूर्ण सुकलेलं आहे। आपल्या बोटीमध्ये कोण आलेले आहेत, गौरव दांडेल हे उत्कृष्ट जलतरू आहेत, स्विमर आहेत आणि ट्रॅकरसुद्धा आहेत। त्याने बरेच अशा गड स्कोअर केलेले आहेत, म्हणजे बरेच ते अशा पर्यटनस्थळी जाऊन आलेले आहेत। खूप त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि आता इथे शंभूद्वारला येत आहेत आमच्या नवीन माणसंसुद्धा आलेले आहेत। काका कुठून आलेत आपण? जव्हारवरून आलेत। जव्हारवरून कोणत्या गावातून आलेत? कळंबीरा। आणि हे तुम्ही पहिल्यांदा आलेत का दुसऱ्यांदा आलेलं आहे तसं? म्हणजे बघा किती ओढ आहे त्यांना तीर्थस्थळ बघण्याची। हे किती जण आलेत तुम्ही? 4 जण आलेले आहेत। 4 जण आलेले आहेत। जवळ आलेले आहेत आम्ही आणि लोक सुद्धा खूप आलेले आहेत। जत्रासारखी लोक आहेत, नुसती जत्रा। ते बघा ते प्लेस आपल्याला दूर दिसते, तेच ते ठिकाण आहे शंखद्वार। बोटीसुद्धा खूप आलेले आहेत, लोकसुद्धा खूप आलेले आहेत। पुढे आता आपण पोहोचलो। पागड्याचा पागडे हे आहे कोणाच्या बापाचा, समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, गाव आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, गाव आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय। आणि अशा प्रकारे आपण बघितलं की हे आमच्या इथूनचे हे सर्व स्थानिक आहेत आणि खरोखरच अशा ह्या तीर्थस्थानी प्रशासनाने वाढवण बंदर म्हणजेच पोर्ट आपण सांगतात जेटी बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे। आणि आम्हाला ती नको आहे असं, इकडचे जे स्थानिक आहेत त्यांना ती नको आहे असं, म्हणून हे सर्वजण प्रार्थना करत होते, सांगत होते असं की आम्हाला हे वाढवण प्रकल्प नको असं आणि आम्हाला ही आमची मायभूमी आहे ती आम्हाला पाहिजे असं। आणि हे बघा लोकसुद्धा खूप आलेले आहेत जत्रासारखी आणि आपण जरा लेट निघाल्यामुळे जरा उशिरा आलेले आहेत। आणि जे आपण सांगतो जे स्थान आहे ते पुढे आहे जिथे प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं
पिंडदान केलं होतं ते इथेच आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. खूप सारे लोक इथे पूजा करत आहेत. हे सर्वजण इथे पूजा करायला आलेले आहेत. आणि काय आहे की आज म्हणजे आपण सांगतो ना की यावेळी जरा पाणी आम्ही जरा उशिरा आलेले आहेत म्हणून ते स्थान आपल्याला बघायला भेटणार की नाही ते बघू आपण इकडनं. पाहू शकता तुम्ही. आणि जे आपण सांगतो प्रभू रामचंद्रांनी जे दशरथ राजाचं पिंड पाडलं होतं ते ह्या ठिकाणी आहे. इथे पाण्यामध्ये आहे ते. परंतु आता काय झालेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणीची वाढ झालेली असल्यामुळे आता ते सुकत नाही. आणि प्लस आम्ही आज लेटसुद्धा आलेलो आहोत. हे तिथे लाटा दिसतात बघा, त्या भागामध्ये आहे. जेव्हा मी एका वृद्ध व्यक्तीला विचारलं, म्हणजे जे आपले जुने लोक आहेत त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं असं की त्या ठिकाणी जे आहे ना ते पिंड आहेत, असे 3 पिंड आहेत आणि केळीच्या पानाचा आकार आहे. अशा प्रकारे ते आहे असं. म्हणजे जे पिंड पाडले होते रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं, दशरथ राजांचं, ते तिथे आहे असं. परंतु ते जुन्या लोकांनी बघितलेलं आहे, प्रत्यक्ष ते कितीतरी वेळा जाऊन आलेले आहेत असं. आणि प्लस म्हणजे इकडचं जे हे दगड आहे त्याच्यावर जे आहे ना तर दाढी म्हणजे एक वनस्पती आहे, ती रामाची दाढी आहे, म्हणजे प्रभू रामचंद्राची ती दाढी आहे असं सांगतात तसं. परंतु यावेळी ती इथे दिसत नाही. परंतु मी बऱ्याच वर्षापूर्वी इथे आलो होतो तर मी फोटो काढलेला आहे, ते तुम्हाला एडिट करून दाखवतोच. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की ती दाढी कशी आहे. आणि खरोखर ह्या तीर्थस्थळाचं हे प्रमाण आहे की ती दाढी इथे आहे असं. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की अशा प्रकारची वनस्पती इतर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त एवढा हा जो सुकलेला हा भाग आहे, एवढ्या भागामध्येच ती वनस्पती म्हणजे ती दाढी जी आहे ती आहे असं. नाहीतर आम्ही बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला पाहिलेलं आहे की तिथे ती वनस्पती नाही, म्हणजे ती दाढी नाही असं, की ती रामाची दाढी असं. आणि हेच ह्या तीर्थस्थळाचं एक प्रमाण आहे असं की हे एक साक्षात तीर्थस्थळ आहे असं. हे बघा इकडे पण पूजासुद्धा केलेली आहे. इथे रॉडसुद्धा मारलेला आहे. हे बघा इकडे झेंडा लावण्यात येतो. ही बघा इथे अशा खूप साऱ्या खोल दरी आहेत. आणि जास्तीत जास्त जे मासे आहेत ते इथे अंडी सोडण्यासाठी येतात. म्हणजे ह्या दरीमध्ये जास्तीत जास्त अंडी सोडण्यासाठी येतात. आणि आपण पाहिलंच असेल की आम्ही सुद्धा मासे पकडायला येतो, शिंगाडी वगैरे, तर ह्या भागामध्ये शिंगाडीसुद्धा खूप सापडते. आणि खूप सारे अशा दरी आहेत जबरदस्त. हे बघा. आणि हे बघा शंखसारखा तर पूर्वी इथे म्हणजे जुनी लोक सांगतात की खूप सारे शंख असायचे इथे. आणि ते असं पाणी उडवायचे, जेव्हा यायचे तिकडे जवळ तेव्हा शंखाचं पाणी उडवायचा. खूप सारे शंख इथे सापडायचे म्हणून ह्या स्थळाला शंखद्वार असे म्हणतात. हे बघा हा शंख सुद्धा आहे. इथे जे आपले भाविक आहेत सर्व भाविकांनी इथे येऊन पूजा केलेली आहे, तिथे सुद्धा केलेले आहे. आणि हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि पूजा केलेली आहे. हे बघा संदीप भाऊ सुद्धा आलेले आहेत. आणि हे आपले गौरव तांडेल स्विमर पण आहेत, म्हणजे उत्कृष्ट असे जलतरू आहेत. आणि ट्रॅकर सुद्धा आहेत. ह्यांनी बरेच असे ट्रॅकिंग केलेले आहेत. आणि ह्यांनी असे खूप सारे ऐतिहासिक स्थळ यांना भेट दिलेले आहे. त्यांना खूप अनुभव आहे आणि इथे सुद्धा आलेले आहेत. इथे तुम्ही किती वेळा आलेत? मी 3-4 वेळा आलोय. 3-4 वेळा आलेले आहेत. आमचं फर्स्ट टाइम आहे हे. आणि संदीप भाऊ फर्स्ट टाइम आलेले आहेत. आमची मुलगी माझ्यासोबत. हे बघा अशी त्यांची आख्यायिका आहे की श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा नाशिक येथे असताना त्यांना समजलं की महाराजां म्हणजे दशरथ राजांचं देहावसान झालेलं आहे. तेव्हा त्यांनी दशक्रिया विधी म्हणून पिंडदान करायला ते इथे आपल्या वाढवण्याचे शंखद्वार इथे आले व त्यांनी आपले केशार्पण इथे केले, अशी आख्यायिका आहे. तर त्यांच्या स्मृतीसाठीच आपण दशरथ राजांच्या स्मृतीसाठी इथे अक्षय तृतीयेला सर्व भाविक मोठ्या संख्येने आजूबाजूच्या पंचक्रोशीतले व आता काही पर्यटक सुद्धा इथे येतात दर्शन घ्यायला, अशी आख्यायिका आहे. आणि चांगलीच अशी माहिती दिलेली आहे संदीप भाऊने. आणि खरोखर संदीप भाऊ बोलले की दशरथ राजाने इथे केशार्पण केलेलं आहे सर, आणि ते प्रमाण आहे सर, म्हणजे सॉरी श्रीरामाने इथे केशार्पण केलेलं आहे सर, आणि ते ह्या स्थळाचं प्रमाण आहे सर.
आणि त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत, मी तुम्हाला दाखवतो पुढे. ते मी बऱ्याच वर्षापूर्वी आलेलो होतो, तर आहेत. असा हाताने काढला की ती लगेच निघते आणि एवढं इथे मोठमोठ्या लाटा आढळतात तेव्हा ती वनस्पती निघत नाही, परंतु हाताने असं अलगद फिरवलं की हातात येते. म्हणजे खरोखर खूप अद्भुत आहे असं. राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः रामाय नास्ति परायणं परतर राम सदा स्योऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे ओ राम मामुद्वरम. आणि भरती चालू झालेली आहे. आम्ही उशिरा सुद्धा खूप आलो, तरी पण आपण पुढच्या वर्षी जेव्हा येऊ तेव्हा लवकर येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला नक्कीच ते दाखवू. परंतु आता काय झालेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी जास्त सुकत नाही, हा त्याचा परिणाम झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्राकडे मी एक प्रार्थना सुद्धा करतो की प्रशासनाने हे जे वाढवण बंदर आहे प्लीज रद्द केले पाहिजे असे आम्हाला वाटते. कारण ही आमची मायभूमी आहे, आम्हाला ह्या मायभूमीवर खूप प्रेम आहे, आम्हाला इथे राहायचं आहे, आमची ही भूमी आहे सर. आणि खरोखरच की ज्यावेळी राम लंकेमध्ये विजय मिळवतात त्यावेळी विभीषण सांगतो असं की इथे तू राहा, लंकेमध्ये आराम कर, थोडा आराम घे असं सांगतात सर. परंतु त्यावेळी सांगतात असं प्रभू रामचंद्र असं अपि स्वर्ण जननी जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरी. म्हणजे प्रभू रामचंद्र सांगतात असं की मला जननी म्हणजे आपली जननी आई, तसंच जन्मभूमी मला स्वर्गाहून प्रिय आहे असं. तसंच आम्हाला हे वाढवण धाकटी डहाणू ही आजूबाजूची वरवर गाव आहेत ती सुद्धा आम्हाला प्रिय आहेत असं, आणि आम्ही ती सोडून जाऊ शकत नाही असं. प्लीज प्रशासनाकडे माझी हीच विनंती आहे की हा जो प्रकल्प आहे तो रद्द करा आणि आम्हाला आमच्या या गावामध्ये हसत खेळत राहू द्या. चिंचणीवरनं आलेले आहेत. हे बघा, आपलं नाव मयूर राऊत. हा, तुम्ही पहिल्यांदा आलेत की अगोदर पण? आता हे दुसऱ्यांदा आलेलं आहे. ती खरोखर ह्या तीर्थस्थळाची ह्या भाऊंना सुद्धा ओढ आहे. हे बघा, हे चिंचणीवरनं आले आहेत. हे बघा सर्वजण आलेले आहेत. हे बघा पाण्यामधून यायला पडत आहे हे भाऊ सुद्धा. आणि भाऊ तुमचं पाय कापलं वाटते? कापिलो. हे बघा पाय सुद्धा कापला त्यांचा. इकडे कसे खोल दरी सुद्धा आहे आणि हा कुंड आहे. कुंड जो आहे तो भरलेला आहे. आता आपण लेट आल्यामुळे तो दिसत नाही. हा पूर्ण कुंड आहे. असं सांगतात की इथे प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं होतं. जेव्हा पिंडदान केलं तेव्हा ह्या कुंडामध्ये स्नान केलं होतं. हे कुंड आहे, आपण कुंडामध्ये आहोत. इथे दरी पण खूप असल्यामुळे लगेच खोल पाणी सुद्धा लागते. आणि जे दगडामध्ये जे कापण असते ती लागल्यामुळे इजा पण होते. मला सुद्धा थोडं लागलेलं आहे. नाव काय? माझं नाव गौरव तामरे, गण्या पण सांगतात. मिलिंद माझा मित्र. हा, तुझा भाऊ का सफारी? हो हो. आणि आपली बोट आलेली आहे आणि इथे चालायला पण खूप अवघड आहे. हे बघा पाणी सुद्धा आता पाणी भरती चालू झाल्यामुळे लाटा सुद्धा खूप उसळत आहेत. आणि ही फेरी बोट सुद्धा आलेली आहे. ते आपले चिंचणवाले मित्र जे होते ते बघा त्यांना घ्यायला आलेले आहे. आणि ही धीरज बोट त्यांची ही फेरी बोट आणि ही आपली बोट. परतीचा प्रवास जात आहे. दुसरी एक्स्ट्रा माणसं सुद्धा आलेले आहे. आणि हे आजोबा एकटेच पोहत येत आहेत. आजोबा सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब. गौरव तांडेले हे उत्कृष्ट स्विमर आहेत. हे बघा पाण्यामध्ये सेल्फी स्टिक घेऊन कसं, आणि खरोखर ते उत्कृष्ट स्विमर आहेत. हे बघा, हे बघा आम्ही आता ह्या मोठ्या बोटीमध्ये चढलेले आहेत, ट्रॉलरमध्ये. आणि आपली होडी बांधलेली आहे इथे आणि आम्ही सर्वजण ह्या बोटीमध्ये आलेले आहेत. आणि आपण कुठून काका? वाढवणवर. मनीष पाटील वाढवणवरून आलेले आहेत. आणि ह्यांचं हे भाऊ विनायक पवार. हे बघा ह्यांचा व्हिडिओ काढत होते ते, परंतु जो मोबाईल आहे आयफोन तो त्यांचा पाण्यामध्ये पडला चढताना, तर व्हिडिओ सुद्धा आपल्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. गेल्या वर्षी माझाही मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, यावर्षी भाऊंचा प्रॉब्लेम झाला. अरे गेल्या वर्षी सुद्धा गेला आणि यावर्षी सुद्धा. परंतु काय नाही, आपली व्हिडिओ आहे इथे, आपण दाखवूच सर्व काही. प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा, प्रत्येकाचे व्हिडिओ प्रत्येकाला मिळतील या उद्देशाने सर्वांनी सर्व व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर याला टाका, म्हणजे ते व्हिडिओ एकमेकांना मिळतील. गेल्या वर्षीच्या व्हिडिओसाठी मी आजपर्यंत तरसत आहे. आपल्या डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध वाढवण शंकदर जे आहे ते अक्षय तृतीयामध्ये मोठी आहोटी असते. त्या आहोटीलाच वर्षातून एक वेळेस ते ओपन होतं. त्याच जवळपास या ठिकाणी 1,500 ते 2,000 जे भक्त आहेत त्या भक्तांनी दर्शन घेतलेलं आहे. आता हा जो योग आहे तो पुढच्या वर्षी अक्षय तृतीया दिवशी दिसणार आहे. याचं मुख्य कारण आहे
जी अहोटी आहे ती अहोटी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ती एक साधारण 30 मिनिटासाठीच असते. तर तो जो योग आहे तो आज माझ्यासोबत असणारे जे 1,500 ते 2,000 नागरिक होते, सर्व डहाणू तसेच डहाणूच्या पालघरच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले, त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अशाच प्रकारे पुढच्या वर्षीही जर हा योग जर आला तर तुम्ही सुद्धा नक्की या ठिकाणी भेट द्यावी. जय श्रीराम. आणि दुसरी गोष्ट खरोखर एक मांगेला समाजाला आणि या बोटीवाल्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देईल. माझ्या गावातर्फे माझे सर्व नातेवाईक जे आले होते, पुण्यावरून मित्रमंडळी आले होते, यांच्यातर्फे सगळ्यांकडून मी खरंच मी या मांगेला समाजाचे आभार मानेल की ते विनामूल्य ही सेवा देतात आणि एवढी मेहनत घेतात की एवढी मेहनत असा पैसा देऊन सुद्धा घेत नाही. आणि अशा ठिकाणी या देवस्थानी नेण्यासाठी तर मी तर खरोखर सांगेल त्यांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं ही मी देवाकडे प्रार्थना करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रसाद सुद्धा आणलेला आहे भाऊनी. जय श्रीराम. हे बघा आम्ही बोटीच्या डेकवर आहे. खूप अशी मोठी बोट आहे आणि ते जे काका बोलले की इकडचा जो समाज आहे तो विनामूल्य इथे दर्शनासाठी घेऊन जातो. खरोखर मच्छीमारांमध्ये ती उदारता आहे की ते विनामूल्य सर्वांना इथे दर्शनासाठी घेऊन जातात. आपण चिंचणीवरून आले. काका आपण कुठून आलेले आहेत? आम्ही बहाड पोखरणवरून. म्हणजे ही जी वाढवणच्या आजूबाजूची ही जी गाव आहे तिकडनं हे सर्वजण आलेले आहेत दर्शनासाठी आणि त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. हे वर्षात एकदाच म्हणजे पाणी सुटते, त्या निमित्ताने श्रीरामाचं इथे आहे ना ते म्हटलं जातं की श्रीरामाने त्याच्या वडिलांचं दशरथाचं इथे पिंडदान केलं होतं आणि त्याचं म्हणजे आठवण म्हणून म्हणजे वर्षातनं एकदा हे अक्षय तृतीयाच्या दिवशी फक्त हे सुकलं जातं आणि त्या निमित्ताने इथे जे रामभक्त आहेत ते इथे दर्शनासाठी येतात. धन्यवाद. आणि चांगलीच माहिती दिलेली आहेत. बऱ्याच जणांना माहिती विचारली आणि सर्वांनी माहिती दिलेली आहे चांगलीच. आणि खरोखर हे जिवंत तीर्थस्थळ आहे. बोट खरोखर खूप मोठी आहे. वर आलेला आहे. जय श्रीराम. पहाड ही तुमची मुलगी का? ताई आहे. ताईची मुलगी. हे जवळ भरून आलेले आहे. आपलं नाव? चंद्रकांत अंधे. चंद्रकांत. हे बघा काका सुद्धा आलेले आहे. आपले गणेश मध्ये बोट चालवतात. जय श्रीराम. ही बघा आपल्या गावातली बोट आहे. हे दर्शनाला सुद्धा आलेले आहे आणि प्लस तिकडनं आता बोट सुद्धा मांडत आहेत. डॉल्फिन नाही भोईमावरा बघतील तुझी. पाणी सुकल्यामुळे आहे ना ती बोट जी आहे ती लागलेली आहे. तर आता आमची जी माणसं आहेत ती उतरणार आहेत आपल्या बोटीमध्ये. दुसऱ्या बोटी गेल्याने आपली ही जी बोट आहे ती लागलेली आहे. सबस्क्राईब करा आपल्या चॅनल आहे डहाणूचा कोली. हे बघा गौरव तांडेल. मी सांगितलं होतं की हे उत्कृष्ट असे स्विमर आहेत, जलतरू आहेत. त्यांना बरेच असे मेडल मिळालेले आहेत आणि मागे ते संदीप भाऊ सुद्धा येत आहेत. संदीप भाऊ स्विमर आहेत, उत्कृष्ट असे स्विमिंग करतात. आणि पुढे आपले गौरव तांडेल. हे बघा ते त्यांनी बरेच मेडल मिळवलेले आहेत. आपण आपल्या डहाणू खाडीमध्ये आलेलो आहोत. हे बघा आता आपण किनाऱ्याला पोहोचणार. पोहोचलेले आहेत सर्वजण. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि जवळ आलेले आहेत. आता हे जे प्रवासी आहेत त्यांना आपण उतरवणार आहेत. आणि हां हे बघा खूप सारे पब्लिक आलेले आहेत. आता यांना आपण किनाऱ्यावर उतरवणार आहे. किती लोक बघा लगभग 1,500च्या वर तिथे लोक गेली होती.
ही जी होडी आहे ती ओव्हरफ्लो झाल्यामुळे पलटी झाल्यामुळे हे बघा सर्व पाण्यामध्ये उलटले, होडी पलटी झाली, मोबाईल सर्व काही भिजलं हे बघा. होडी पलटी झाल्यामुळे पाण्यामध्ये होडी पलटी होऊन गेली. मोबाईल वगैरे आहे का? भाऊचा मोबाईल सुद्धा भिजला. शेअर कर रे दादा, शेअर कर ना. ढानू चकोली युट्यूबवर आपलं चॅनल आहे ढानू चकोली. व्हिडिओ क्लिप शेअर कर असा. हे बघा किनाऱ्याला पोचले अन्न आहे. जे मोठ्या बोटीमध्ये माणसं होती त्यांना आम्ही ह्या होडीमधून उतरवलेलं आहे. आणि आपला ब्लॉगची समाप्ती आता होणारच आहे. बाय बाय. कुठूनचे? कुठूनचे? महाडचे.